नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी कशा पद्धतीने निफ्टीमध्ये मार्केटमध्ये मुवमेंट अपेक्षित आहे, काय पॉसिबिलिटी आहे मुवमेंटची आणि काय इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात अपसाइड आणि डाऊनसाइडच्या, त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तुम्ही जर बघितलं तर बुधवारी सेन्सेक्सची एक्सपायरी होती आणि त्या दिवशी आपल्याला एक चांगली अपसाइडला मोमेंटम आपल्याला बघायला भेटली. त्यामुळे जी वन डे टाइम फ्रेमवरती जी कॅन्डल आलेली आहे ती आपल्याला एक निगेटिव्ह कुठेतरी मोमेंट होता आणि त्या निगेटिव्ह मोमेंट नंतर जवळपास 8-9 दिवस आपल्याला एक कंटिन्युअस रेड कॅन्डल्स लागत होते. एक निगेटिव्ह मोमेंट होता. त्यानंतर आपल्याला एक मोठी ग्रीन कॅन्डल जी बुधवारी लागलेली आहे. आता गुरुवारी तर सुट्टी होती दसऱ्याच्या निमित्ताने आणि शुक्रवारी ट्रेडिंगचा सेशन झाला आणि कालच्या सेशनमध्ये सुद्धा एक डे टाइम फ्रेमवरती ग्रीन कॅन्डल लागलेली आहे. आता ती कशी लागलेली आहे ते आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जाऊन बघूया. जे बुधवारी मार्केट पळालं होतं त्यानंतर शुक्रवारी मार्केटने एक पॉज घेताना दिसला आपल्याला. हे मार्केटचं नेचरच आहे की मार्केट जेव्हा एक मोमेंट दाखवतं कुठल्याही साईडला अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंडला, तर मार्केट थोडा पॉज घेतं, मार्केट थोडा आराम करतं. तसं आपण 2 किलोमीटर एकदम फास्ट जोरात पळाल्यानंतर थोडासा श्वास घेतो, दम खातो, त्याच पद्धतीने मार्केटचं सुद्धा राहतं. मार्केट बुधवारी पळालं होतं आणि नंतर आपल्याला शुक्रवारी कुठेतरी कन्सोलिडेशन किंवा साइडवेज मोमेंट होताना आपल्याला दिसली. आता ती ग्रीन कॅन्डल जी लागलेली आहे ती कशी, तर मार्केट ओपन होतानाच गॅप डाऊन ओपन झालं आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर एक जी पहिलीच 5 मिनिटाची कॅन्डल जी लागलेली आहे ती मोठी कॅन्डल लागलेली आहे आणि त्याच कॅन्डलच्या दरम्यान शुक्रवारचा पूर्ण ट्रेडिंग सेशन आपल्याला बघायला भेटला. शेवटच्या वेळामध्ये मार्केटने ती जो हाय लावला होता, पहिल्या कॅन्डलचा जो हाय होता तो ब्रेक केला आणि थोडंसं आपल्याला मुवमेंट बघायला भेटली, पण ते काय मार्केट संपत आले असल्यामुळे ते काय कॅच करण्यासारखं नव्हतं. तुम्ही बघू शकता एक कम्प्लिटली बोरिंग आणि साइडवेज काम मार्केटमध्ये शुक्रवारच्या दिवशी झालेलं आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ बघितले असतील किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जर जॉईन असाल, जर माझा यूट्यूब चॅनलला व्हिडिओ नाही आला तर मी टेलिग्राम चॅनलला सुद्धा ॲनालिसिस टाकत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यापासून काही दिवसापासून बघत असाल तर आपण हा डाऊन ट्रेंड एक्झॅक्टली प्रिडिक्ट केला होता. जेव्हा ही सेकंड रेड कॅन्डल लागली होती किंवा जेव्हा ही हँगिंग मॅन इथे लागला होता वरती एक मोठ्या अप ट्रेंड नंतर, इथे जेव्हा हँगिंग मॅन उभा आहे तेव्हाच आपण प्रिडिक्ट केलं होतं की आता मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंट आपल्याला दिसू शकतो. आणि आपण जेव्हा 50% रिट्रेसमेंट झाली होती, आपण इथे फिब रिट्रेसमेंट लावून बघूया. हा जो अप ट्रेंड आहे, हा जो झोन असतो 0.5 to 0.6 लेवल फिब रिट्रेसमेंटचा, म्हणजे मी इथून जेवढं मार्केट पळालं आहे त्याचा बॉटम पासून ते त्याचा टॉप इथून जे क्लिक केलंय ते ओढलंय इथपर्यंत, मग आपल्याला ह्या लेवल्स येतात. आता मार्केट नेहमी कसं आहे, एक साईडला पळाल्यानंतर थोडासा ब्रेक घेतं किंवा थोडासा पुलबॅक मारतं आणि नंतर जर त्याला अप ट्रेंडमध्ये कंटिन्यू राहायचं असेल तर 0.5 to 0.6 या लेवलच्या दरम्यान, या झोनच्या दरम्यान तिथूनच रिटर्न जात वरच्या साईडला. पण आपल्याला तिथे काही रिव्हर्सल होताना दिसलं नाही. उलट मार्केटनं 0.6 ची लेवल तोडली आणि मार्केट अजून खाली गेलं. आता सोमवारसाठी, आता काल जी प्राइस ॲक्शन झालेली आहे शुक्रवारी, आता ती एकदम साईडवेज होती आणि आता आपल्याला काय दिसतंय की इथे एक अशा पद्धतीने आपल्याला एक ट्रेंड लाईन फॉलो करताना मार्केट इंट्राडेमध्ये दिसलेलं आहे. आणि हे जे कन्सोलिडेशन झालेलं आहे हे एक राऊंड लेवलच्या जवळ झालेलं आहे. म्हणजे ही 24,800 ची जी राऊंड लेवल आहे त्या 24,800च्या राऊंड लेवलला आपल्याला हे कन्सोलिडेशन होताना दिसलेलं आहे. त्यामुळे ही लेवल आपल्यासाठी ॲज अ सपोर्ट म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही लेवल ब्रेक होते तर मार्केटमध्ये आपल्याला निगेटिव्ह मुवमेंट आपल्याला दिसू शकते निफ्टीमध्ये. तर आपण काय इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात त्या लेवल्स आपण डिस्कस करूया. आता जसं की आपण डिस्कस केलं की मार्केटमध्ये 24,800च्या जवळपास आपल्याला शुक्रवारी कन्सोलिडेशन होताना दिसलं. त्यामुळे 24,800 हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट म्हणून काम करेल सोमवारी. मार्केटची क्लोजिंग झालेली आहे 24,894ला, म्हणजे जवळपास 24,900च्या आसपास आणि मार्केटचा शुक्रवारचा हाय आहे 24,906. त्यामुळे आपण एक 10 पॉईंट वरती कन्सिडर केलेला आहे 24,915. तर हा जो झोन आहे हा एक जवळपास 100 पॉईंटचा झोन आहे आणि हा झोन सोमवारसाठी आपला नो ट्रेड एरिया म्हणून काम करेल. आणि ह्या झोनच्या दरम्यान आपल्याला कोणत्याही प्रकारचा ट्रेड प्लॅन करायचा नाहीये. कम्प्लिटली ट्रेड अवॉइड करायचा आहे. मार्केट खाली येऊन जर एक
पुलबॅक घेऊन जर मार्केट लेवल 24,800ची लेवल ब्रेक करत असेल तर आपल्याला 24,750, 24,695 आणि 24,650 या लेवल्स आपल्याला दिसू शकतात. 24,700 हा इंट्राडे लो आहे काल शुक्रवारचा आणि 24,700च्या आसपास हा जो स्विंग दिसतोय तर हा स्विंग आहे ती लेवल मार्क केलेली आहे आणि 24,650 ह्या खालचा जो हा इथला जो स्विंग दिसतोय ती लेवल ती मार्क केलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने या खालच्या लेवल्स मी स्वतः काय मनाने मार्क केलेले नाहीत, जे मार्केटमध्ये मला चार्टमध्ये दिसत आहेत त्यानुसारच त्या लेवल्स मार्क केलेले आहेत. आता अपसाईडच्या लेवल्स डिस्कस करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी पुन्हा इथे फ्यूब रिट्रेसमेंट टूल लावतो. हे जे निगेटिव्ह मुवमेंट होतं त्याच्यानंतर आता आपल्याला एक अप ट्रेंडला एक रिव्हर्सल होताना दिसत आहे. आता ते कुठपर्यंत जाऊ शकतं इथे आपण फ्यूब टूल लावून बघूया, त्यानुसार काय लेवल्स येत आहेत. ओके, आता इथे आपण हा जो टॉप लावला होता मार्केटने, तिथून जे रिव्हर्सल आलं होतं मार्केटमध्ये जवळपास 8-9 दिवस ते रेडमध्ये होतं. त्या टॉपपासून मी जर खाली जो लो आहे तिथपर्यंत जर मी फ्यूब टूल लावून खेचतोय तर मला याच्यामध्ये 0.5 to 0.6ची लेवल मला इथे कुठेतरी भेटते. म्हणजे हा जर पुलबॅक असेल, डाऊन ट्रेंड नंतर हा जर पुलबॅक असेल तर हा इथपर्यंत येऊ शकतो. म्हणजे 25,018 ते 25,120 हे 25,025 ते 25,125 हा झोन येतोय तो 0.5 to 0.61ची लेवल येते. तर मार्केट इथपर्यंत येऊ शकतं आणि इथून पुन्हा तो निगेटिव्ह ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो. किंवा मार्केटला जर वरती जायचं असेल तर 0.6ची लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे. 0.6ची लेवल 25,120 ही जर लेवल ब्रेक होऊन जर मार्केट वरती जाते तर आपल्याला पॉझिटिव्ह ट्रेंड आपल्याला मार्केटमध्ये निफ्टीमध्ये दिसू शकतो. ओके, मार्केटची शुक्रवारची जी क्लोजिंग आहे ती जो डे हाय होता त्याच्या जवळपासच झालेली आहे. 24,906 हा डे हाय होता आणि मार्केटची जी क्लोजिंग भेटलेली आहे ती 24,894, 24,900च्या जवळपास. त्यामुळे जो वरची लेवल जी येते रेजिस्टन्सची ती एकदम जवळ येते. त्यामुळे जर मार्केट सकाळी ओपनिंग होताना जर गॅप अप ओपन होत आहे किंवा हा जर डायरेक्ट ब्रेक करतोय तर सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला कोणताही ट्रेड प्लॅन करायचा नाहीये. मार्केटला सेटल होऊन द्यायचं आहे. मार्केटला वरती जायचं असेल तर मार्केटला एक पुलबॅक घेणं गरजेचं आहे. मार्केट असं इथे ह्या लेवलला टप्पा घेऊन पुन्हा खाली येऊन जर ब्रेक करत असेल तर अपसाईडचा ट्रेडला प्लॅन करू शकता. किंवा अजून एक पॉसिबिलिटी आहे की ह्या मार्केटमध्ये इथे थोडंसं कन्सल्टेशन होऊन जर मार्केट ती लेवल ब्रेक करत असेल तरच अपसाईडचा ट्रेंड आपण प्लॅन करायचा आहे. निगेटिव्ह साईडला एक एवढा मोठा स्पेस ओपन आहे तर निगेटिव्ह साईडला ह्या लेवलला आता एवढं पळाल्यानंतर मार्केटला थोडंसं रिव्हर्सल घेणं अपेक्षित आहे. तर ह्या 24,800ला टप्पा घेऊन पुन्हा एक थोडासा जर पुलबॅक येतोय आणि पुन्हा ती लेवल ब्रेक होत असेल तरच तिथे डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. त्यामुळे 24,000 जी रेजिस्टन्सची लेवल आहे 24,915 ती ब्रेक करत आहे मार्केट तर आपल्याला वरच्या बाजूला 24,975 पहिली लेवल, 25,025 ही दुसरी लेवल, 25,065 ही तिसरी लेवल, या लेवल्स आपल्याला येताना दिसू शकतात. आणि 24,800 आणि 24,915 हा कम्प्लिटली हा 100 पॉईंटचा जो एरिया आहे तो कम्प्लिटली नो ट्रेड एरिया म्हणून काम करेल आणि त्या रेंजमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. कम्प्लिटली ट्रेड अवॉइड करायचा आहे. आणि 24,800 ब्रेक होते, मी पुन्हा खालच्या लेवल सांगतोय तर 24,750, 24,695 आणि 24,650 ही लेवल्स आपल्याला इंट्राडे मध्ये आपल्याला दिसू शकतात. तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.